तीर्थवृत्त नेम भावे विन सिद्धी वायाची उपाधी करशी जना भाव बळे आकळे एरवी ना कळे करतळी आवळे तैसा हरी पारियाचा रवा घेता भूमीवरी प्रयत्न परोपरी साधन तैसे ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण दिदले संपूर्ण माझ्या हाती हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. रामकृष्ण. तीर्थवृत्त नेम भावे विन सिद्धी वायाची उपाधी करशी जना. श्री सद्गुरु माऊली ज्ञानदेवांच्या पवित्र चरणाला मनोभावानं वंदन करून तुम्हा सर्व श्रोते सज्जनांच्या पवित्र चरणाला मनोभावानं वंदन करून सेवेला आपण आरंभ करूया. तीर्थवृत्त नेम भावे विन सिद्धी वायाची उपाधी करशी जना. रामकृष्ण हरे राम. रामकृष्ण. जीवनातलं मर्म माऊली समजावून सांगतायत आपल्याला की अंतकरणामध्ये जर ईश्वर प्राप्तीचा भावच नसेल, अंतकरणामध्ये जर ईश्वराविषयीचं अस्तित्वच आपल्याकडे नसेल, त्याचा भावच जर नसेल, तर तीर्थयात्रा सुद्धा आपली सफल होऊ शकत नाही. त्या तीर्थयात्रेनं देव भेटू शकत नाही. आपण केलेलं व्रत आणि वैकल्य हे सुद्धा अंतकरणामध्ये भाव नसेल तर ते सुद्धा फुकट गेल्याशिवाय राहत नाही. आपण नित्य नियम जो करतो, आपण निरनिराळे जे नियम नेम धर्म जे करतो, ते सुद्धा अंतकरणामध्ये ईश्वराचा भाव नसेल, त्याच्या अस्तित्वाचा भाव नसेल, ईश्वर प्राप्तीचा भाव नसेल, तर हे सगळं केलेलं व्यर्थ जातं आणि आपल्या शरीराला शीन आल्या वाचून राहत नाही. हे कशासाठी आपण करतोय? एक आपण सहज घेऊया की ईश्वराचं नाम मी कशासाठी घेतोय? माझा प्रपंच सुखाचा व्हावा म्हणून पुण्याची प्राप्ती नाही होणार. रामकृष्ण हरे राम. ईश्वर भेटावा म्हणून मी त्याला नित्य नियमानं हाक मारतोय. माझ्या अंतकरणामध्ये तो भाव आहे की ईश्वराची प्राप्ती मला झाली पाहिजे, ईश्वराचं दर्शन मला झालं पाहिजे, ईश्वराची आणि माझी ओळख झाली पाहिजे. अंतकरणामध्ये तो भाव पाहिजे. तो भाव नसेल तर माऊली सांगतायत आपल्याला हे सगळं फुकट जाणार आहे. कुणासाठी मागायचं मी ईश्वराकडं? कशासाठी मागायचं मी? माझ्यासाठी मागायचं? कुटुंबासाठी मागायचं? कुणासाठी मी मागायचं ईश्वराकडं? तो भेटणार नाही. संसारातलं मागणं मागत असला तर तो नाही भेटणार. हे लक्षात घ्या. मला काय सांगायचं आहे, तीर्थ वृत्त भाव भावे विन सिद्धी वायाची उपाधी करशी. तीर्थवृत्त नेम नेम हा भावे विन सिद्धी. भावाशिवाय आपण सिद्धीला जाऊ शकत नाही. तो भाव पाहिजे आपल्या अंतर्गत.
म्हणून निष्ठावंत भाव भक्तात हे परमार्थातलं वर्म आहे. शुद्ध श्रद्धा अंतकरणातली हे ईश्वर श्री काय म्हणतात प्राप्तीचा खरा भाव आहे. हे परमार्थातलं ईश्वर प्राप्तीचं खरं वर्म आहे की अंतकरणातली श्रद्धा शुद्ध असली पाहिजे, मागणं नसलं पाहिजे. कळते ना मला काय? मागणं घेऊन ईश्वराकडे जायचं नाही आपण. तो देतोच आपणाला. तो उपास लेकरू जर लहान असेल काय म्हणतात त्याला बोलता बी येत नसेल पण त्याच्या आईला कळतं की माझ्या बाळाला. आणि हा तर सगळ्यांचाच स्वामी आहे, सगळ्यांचाच मायबाप. मग ह्या जीवाकडं त्याचं लक्ष का नाही जाणार? कळते ना मला काय? रामकृष्ण हरी राम. परमार्थ कळला पाहिजे आणि कळवून परमार्थ करा. आंधळा परमार्थ ईश्वराला नाही, माऊलींना आवडतच नाही. म्हणून ज्ञानेश्वरीचं प्रयोजन आहे की प्रत्येक व्यक्तीला ईश्वर प्राप्तीचं ज्ञान झालं पाहिजे. ज्ञान झाल्याशिवाय परमार्थाची वाटचाल तो करूच शकत नाही. म्हणून माऊली पुन्हा आपल्याला समजावून सांगतायत तिथं की जो अध्यात्मात जगलेला आहे, जो परमार्थ जगलेला आहे, अध्यात्म जो जगलेला आहे तो त्याचा स्वतःचा अनुभव सांगतायत संत महात्मे. अध्यात्म जगलेले फक्त संत महात्मे आहेत. मग त्यांचा स्वतःचा अनुभव आपल्याला ते सांगतात की ईश्वर प्राप्ती तुला करायची असेल तर तुझं मन कुठं आहे, तुझी बुद्धी कुठं आहे, तुझं अंतकरण कुठं आहे. तुझं मन जर दृश्यामध्ये रममाण झालेलं असेल, तुझं मन जर भौतिकतेमध्ये रममाण झालेलं असेल तर ती बुद्धी जड झाल्याशिवाय राहत नाही, सूक्ष्म नाही होत. कळते ना मला? फार महत्वाचा आजचा विषय. ईश्वर सूक्ष्म आहे, स्थूल नाही आहे. मग त्या सूक्ष्माला जर मला पकडायचं असेल तर माझी बुद्धी, माझं मन त्या सूक्ष्माला चिकटण्यासाठी तितकं सूक्ष्म साधन माझ्याकडून झालं पाहिजे. इथं सूक्ष्माकडे मला जायचं आहे. मग इथं जे आपलं भौतिकतेमध्ये रममाण झालेलं जे मन आहे, बुद्धी भौतिकतेमध्ये रममाण झालेले आहे, हे सगळं जड झालेलं आहे. मन बुद्धी जड झालेली आहे. मी तर रामकृष्ण परमहंस सांगतात आपल्या शिष्याला समजावून, एकानं विचारलं मला देवाची प्राप्ती करायची आहे. त्यावेळेला रामकृष्ण परमहंसाने, जरा ऐका बरं का, आपलं लक्ष त्याच्याकडे असलं पाहिजे. लक्ष मन, आपलं अंतकरण, आपली बुद्धी, आपली इंद्रिय एकरूप झाली पाहिजेत. आणि मग केलेलं जे श्रवण आहे त्याला चिंतन म्हटलेलं आहे. चिंतन शुद्ध असतं. अर्जुनाच्या पंक्तीला त्याला ईश्वर भेटला, मला का भेटणार नाही? प्रत्येक जीवाचं हे कर्तव्य, आणि प्रत्येक जीव हा त्याचा भाव आहे, त्याला भेटणारच. फक्त या जीवाचं लक्ष त्याच्याकडे असलं पाहिजे. अगदी समजावून मी सांगतो. मग भौतिकतेमध्ये रममाण झालेला जो साधक आहे, त्याचं मन आहे जे स्थूल झालेलं आहे, ते सूक्ष्माला कसं पकडणार? रामकृष्ण परमहंस सांगतात, त्यांचा एक शिष्य म्हणतोय की मला देवाची प्राप्ती करायची आहे. त्यावेळेला रामकृष्ण परमहंस म्हणतात, जा चुलीवर मी भात ठेवलेला आहे तेवढा बघून ये. थोडक्यात सांगून आपण तर तो बघून येतो. भात चट 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 किती वेळ वाजतो? महिलांनी सांगायचं. पाणी किंवा तो शिजला की बंद होतं. रामकृष्ण त्याचं चट चट. तसं माणूस लैक कधी बोलतो? रामकृष्ण बरोबर की? नुसता वाचाळ कधी बनतो? अधूर, काय म्हणतात, अधूर ज्ञान असेल
शिजला नाही. जसं अर्धी घागर हलसी आणि भरली की मग शांत. तसं शिजला भात की शांत. त्याला सांगितलं जा म्हटले बघून ये, तर म्हटले शिजला आहे. कशावरून तू सांगितलंस? सगळा भात चापसून बघितलास का हात घालून? 4-5 शीत. मग शीतावरून मी भाताची परीक्षा केली की सगळा शिजला. मग आता माझ्या शेजारी तू बस, आपण पूर्ण जगाचं निरीक्षण करूया. कोण म्हणतंय? पूर्ण जगाचं आपण परीक्षण करूया. कोण म्हणताय? परमहंस रामकृष्ण परमहंस शिष्याला समजावून सांगतायत पूर्ण जगाचं निरीक्षण, पूर्ण जगाचं परीक्षण आता इथं बसून करायचं आहे. आता तू जन्माला आलेला आहेस, तू मरणार की नाही? आलेला जाणार आहे. मग इथं पशुपक्षी आलेले, जगाचं निरीक्षण चाललंय. सगळी मानवजात आलेली जाणार आहे, पशुपक्षी जाणार आहे, वृक्षवेली शिथं काही राहणार नाही. कारण शाश्वत नाही. दिसणारं जग आहे, तुझं मन जे त्याच्यात रमलेलं आहे त्याला सत्य मानतंय, जे सत्य नाही त्याला सत्य मानतंय. करतंय ना? सत्य आहे का हे? भौतिकता दृश्यमान सत्यच नाही. मग तू सत्य कसा मानतोयस? कारण तुझं मन रमलेलं आहे, इंद्रिय गोचर झालेलं आहे, त्याला ते आवडतं म्हणून तुला ते सत्य वाटतं. पण हे खरं तुझं अज्ञान आहे. रामकृष्ण, तुला ईश्वराची प्राप्ती करायची असेल तर ह्या जडत्वावरून, ह्या दृश्यरूप जगतावरून तुझं मन हटवलं पाहिजे आणि सूक्ष्माकडं तुझं मन लागलं पाहिजे. रामकृष्ण, संसार कुणाचा? संसार कुणाचा? हा? रामकृष्ण. हरे रामकृष्ण. माझा संसार, आपण सगळेच म्हणतोय माझा संसार. हे घर माझं आहे, हा बंगला माझा आहे, ही गाडी माझी. पण ते म्हणतोय का तू माझा आहेस? मग जे तुम्हाला म्हणत नाही हे माझं आहे म्हणून, मग तुम्ही त्याला कसं माझं म्हणताय? एकतर्फी प्रेम नाही चालत. रामकृष्ण. बरोबर. दोन्हीकडून बी साथ. मग तुम्हाला साथ देणारा कोण आहे? त्याला हाक मारा, तो तुमच्या हाकेला ओ दिल्याशिवाय. म्हणून इथं माऊलीने आपल्याला पुन्हा समजावून सांगितलंय, ज्याला तुम्ही सत्य मानताय, हे दृष्टी गोचर झालेलं आहे, मन गोचर झालेलं, मन रममान झाले आणि तुम्हाला सत्यच वाटू लागले, हे सत्य नाही आहे, हे सगळं नाशिवंत आहे. मी सुद्धा नाशिवंत आहे. पण ह्याला चालवणारा जो जीव आहे, जो माझा अंश आहे, जो मी तिथं आलेला आहे तुझ्याशी, तो शाश्वत आहे, तो अमर आहे. किती लोकांना कळतंय? किती लोकांना कळतंय की हा पिंड माझा आहे म्हणून? बघा आता आपलं पश्चिमेकडं आपण निघालोय, शाला टाकून देता आलं पाहिजे, आलं पाहिजे. माऊलींनी 22व्या वर्षी संपवलं, बस तुझं काम झालं असं आपण म्हणतोय का ह्याच्याकडून? 22व्या वर्षी त्यांना कळलं की इथलं माझं काम झालेलं आहे. आपण म्हणतोय नाही, मला जगायचं आहे. मग जगायचं कशासाठी? कशासाठी आपण जगायचं? आपण बोल, कशासाठी? प्राप्तीसाठी जगायचं. त्यानं दिलेला श्वासोश्वास जोपर्यंत चाललाय ना, तोपर्यंत त्याची प्राप्तीच मला करून घ्यायची. अन्याकडे मला जायचंच नाही, अनन्य मला व्हायचं आहे त्याच्याविषयी. रामकृष्ण. मग सत्य आहे ते सत्य तुला टाकता आलं पाहिजे, मन तिथून हटवलं पाहिजे, बुद्धी स्थूल झालेली तुझी हटवली पाहिजे आणि मग तुला देवाकडे येता येईल. हिथं राहून तुला ईश्वर नाही भेटणार. कळतंय ना?
संसारात ईश्वर भेटेल का आपल्याला? माझा ज्याला आपण म्हटलेला आहे तो माझा नाहीच आहे, पण त्याच्यामध्ये आमचं आयुष्य आम्ही सगळं घालवतो आणि मग दिलेलं हे सगळं ईश्वरानं दिलेलं गोष्ट सगळं श्रेष्ठ देह त्याच्या प्राप्तीसाठी दिलेला, त्याची ओळख करण्यासाठी दिलेला, त्याचं दर्शन करण्यासाठी हे जे साधन दिलं आहे ते आम्ही कचऱ्यात टाकून मोकळं होतो. मग पुन्हा 84 लक्ष योनीमध्ये कळतंय ना मला काय? बरीचशी लोक आता जागी झालेत बरं का. जागं झालं तर त्याच्यासाठीच आपण व्हायचं, त्याचीच प्राप्ती करायची. रामकृष्ण हरी राम. त्याची प्राप्ती करण्यासाठीच माझा श्वासोश्वास चालला पाहिजे. कळतंय? श्वासोश्वास चालू ठेवणारा कोण आहे? तो आता आहे म्हणूनच चालू आहे. मग रामकृष्ण परमहंस सांगतायत तू हे सगळं थांबव आता तुला सूक्ष्माकडे जायचं आहे. हे सत्य नाही आहे याचं ज्ञान तुला आता झालेलं आहे. मग सत्य काय आहे? एक ईश्वर सत्य, हे ईश्वरानं निर्माण केलेलं आहे. मला जन्म कुणी दिला? ईश्वरानंच दिलेला आहे जन्म. त्याच्या अंशाशिवाय हा येऊच शकत नाही. त्यानं दिलेला आहे. देवे दिला देह भजन गोमटा. ईश्वरानं मला दिलेलं हे साधन त्याचं भजन करण्यासाठी, त्याचं नाम घेण्यासाठीच करायचं आहे आपल्याला. आणि याचं ज्ञान आपल्याला वेळीच झालं पाहिजे. वेळीच जर ज्ञान झालं तर माणूस संसारातून परावृत्त होतो, संसार पाठीवर टाकतो. काय मला म्हणायचं? त्याला माझा म्हणूच नका. पुढं मी उत्तरार्धात घेतो हा विषय. रामकृष्ण हरी राम. सत्य काय आहे? एक ईश्वर आहे, तो बदलणारा नाही आहे. संसार बदलणार आहे. मग त्याला तू सत्य मानून घेतलंस तर काहीही होणार नाही, काही मग न बदलणारा फक्त ईश्वर आहे. शाश्वत ईश्वर आहे, सत्य ईश्वर आहे, अमर ईश्वर आहे. मग तुला सुद्धा मी तुझ्या शरीरात आलेलो आहे, जीव रूपानं जो अमर आहे त्या अमरत्वाला पाहण्याचा तू प्रयत्न कर. रामकृष्ण. आपली आपण करा. मग इकडं तू जर वळलास, राम सत्य काय आहे ज्या वेळेला तुला कळलं, मग आपलं मन त्या सूक्ष्माकडे घालवायचं आहे. मग सूक्ष्म काय आहे? तर ईश्वराचं नाम आहे. ईश्वरा इतकंच सूक्ष्म साधन कुठलं? एकच आहे, फक्त ईश्वराचं नाम. आणि ईश्वराचं नाम जो आवडीनं घेतो, गोडीनं जो नाम घेतो, खऱ्या अर्थानं तो सूक्ष्म होतो. आपलं मन नामाला चिकटलं पाहिजे, आपलं बुद्धी नामाला चिकटली पाहिजे. आणि नामाला, सूक्ष्म नामाला एकदा चिकटली की जसं म्हणतात मग इकडं तुमची काय म्हणतात गाडी रुळावर आल्याशिवाय त्याच्याकडे जायचं आहे मला. ईश्वराची प्राप्ती. इथं ईश्वराचं नाम घ्यायला तुम्ही जर आरंभ केला, ईश्वराचं नाम घ्यायला जर तुम्ही आरंभ केला तर या जगातील ईश्वराचं अस्तित्व तुम्हाला हळूहळू जाणवू लागतं. कळतं? ईश्वराचं अस्तित्व तुम्हाला जाणवू लागलं आणि तुम्ही घेत असलेला नाम, जर त्या नामात तुम्ही रममाण झाला, त्या नामात तुम्ही जर दंग झाला आणि स्वतःला सुद्धा नामात जर तुम्ही विसरला, तर तुमच्या आतमध्ये जीव रूपानं असलेला जो शिव आहे तो शिव तुम्हाला हळूहळू हळू कळू लागल्याशिवाय माझ्यापाशी जायतो. तुझा आहे तुझं पाशी परी तुझी. माझ्यातला ईश्वर हळूहळू हळू त्याचं अस्तित्व मला कळायला सुरुवात होते. असं घडलंय कधी आपल्या जीवनात? रामकृष्ण. हे घडलं जातं.
नामात रममान झालेला ज्ञानदेवी रम्य रमले समाधान हरीचे चिंतन सर्व काळ चिंतन जर त्याचं केलं तर मग त्याला आपण पकडू शकतो. इथं माऊलीने एक दृष्टांत दिला, सुंदर दृष्टांत दिला. ज्यादा जेवण नाही ना झालेलं नाही झोपून आला कसं होतं हे टाइमपास नाही हा रामकृष्ण टाइमपासासाठी त्याने पाठवलंच नाही. रामकृष्ण एक एक क्षण आपल्या जीवनातला फार महत्वाचा कमी होतो, फार महत्वाचा आहे. एक क्षण जातोय मी मरणाकडे, गेला मरणाकडे, बरोबर. मग या क्षणात मी काय केलं पाहिजे? क्षणोक्षणी हाची करावा विचार. हा विचार माझ्याकडे निर्माण झाला पाहिजे. इथं माऊली समजावून सांगतायत सूर्य आहे, अनंत किरण आहेत, अनंत किरणानं या जगातील प्रत्येक वस्तूला तो स्पर्श करतो. माझ्या सुद्धा शरीराला तो स्पर्श करतो. अनंत किरणापैकी काही किरण मला स्पर्श करतात, मला त्याचा उभारा देतात, मला उष्णता देतात आणि मला प्रकाशमान करतात. कळतंय ना? वस्तू दाखवण्याचं काम सूर्य करतो, प्रकाशमान करतो. तसं इथं माऊली समजावून सांगतायत आपल्याला, ईश्वरानं मला हा जो देह दिलेला आहे त्याच्यात जी इंद्रिय मन बुद्धी हे सगळं जे मला त्यानं दिलेलं आहे अंतःकरण ते त्याची प्राप्ती करण्यासाठी. आम्ही त्याचा वापर कुठं करतोय? रामकृष्ण. संसारातलं काही बरोबर येणार नाही, काही बरोबर आहे. मनुष्य देह सर्वश्रेष्ठ का? तर त्याला वाणी दिलेली आहे, बुद्धी दिलेली आहे. मी कोणतं कर्म करतोय त्याचे आकलन करण्याची शक्ती त्याला दिलेली आहे. मग ही शक्ती कुठं वापरतोय आम्ही? रामकृष्ण. ईश्वरानं दिलेलं हे जे अंतःकरण आहे, मन आहे, बुद्धी आहे, आपली बुद्धी त्या ईश्वर नामाला चिकटली पाहिजे. आपली बुद्धी ईश्वर नामाला चिकटली पाहिजे. आपलं मन त्याला चिकटलं पाहिजे, आपलं अंतःकरण त्याला चिकटलं पाहिजे. मग ईश्वराला जर हे चिकटलं, याला चित्त म्हटलेलं आहे. मन बुद्धी अंतःकरण मिळून एक शब्द चित्त. मग चित्त ज्या वेळेला आवडीनं ईश्वराच्या नामाला चिकटलं जातं त्यावेळेला भगवंताला तिथं यावंच लागतं. रामकृष्ण यावंच लागतं त्याला. इथं समजावून माऊली सांगतायत आपल्याला, त्या सत्याला जर चारी बाजूनं तुम्ही पकडलं, चारी बाजूनं पकडलं, या जगात माझं काही नाही, फक्त तू माझा आहेस, हा भाव आपला आहे का? फक्त तू माझा आहेस, जगातलं माझं काही नाही, हा भाव बनला पाहिजे. मग हेच माऊली समजावून सांगतायत आपल्याला. थोडक्यात मी सांगू, सूर्य मावळला की काय होतं? अंधार होतो. मग मी हरिनामातून माझं चित्त जर निसटलं, बाजूला झालं, चित्त जर हरिनामातून मावळलं तर काय होणार? अज्ञानाचा अंधकार होणार. तुमच्या भोवती दुःखाचे मेघ काय म्हणतात रे, संकट आजूबाजूला तुमच्या डोक्यावर, आणि मग तुम्हाला त्याचं दुःख त्याचा त्रास झाल्याशिवाय राहणार नाही. हरिनामातून आपलं चित्त बाजूला झालं तर अज्ञानाचा अंधकार आपल्याकडं जीवनात निर्माण होतो. जीवन सफल कधी होऊ शकत नाही. कळतंय ना? पारायण ताजं करण्याचं काम आपल्याला करतं. की जसं वेलीला वृक्षाला पाणी तुम्हाला दिलं ताजेतवानं होतं, तसं आपला जीव पारायणामध्ये ताजातवाना झाला पाहिजे. राम कळतंय ना? राम उगच आपलं कसं तरी रामकृष्ण रामकृष्ण ताजं झालं पाहिजे.
ताजंतवानं होण्यासाठी ईश्वराचं नाम आहे. इथं मला हेच सांगायचं आहे की अंधार आपल्या जीवनातून निघून गेला पाहिजे आणि मग नामाकडे आपण वळलं पाहिजे. रामकृष्ण नामाकडे वळण्यासाठी हा सगळा दुःखाचा मेघ जो आहे आपल्या अवतीभोवती फिरतोय, संकट जी मेघरूपानं आपल्या भोवती वावरत आहेत, त्यांना जर काढून टाकायचं असेल ईश्वराचं नाम घेतलं पाहिजे. ईश्वराच्या नामाशिवाय आनंदाची आणि समाधानाची प्राप्ती कुणालाही होणार नाही. कारण बाकीच्या वस्तूमध्ये समाधानच नाही, समाधान बाकीच्या वस्तूमध्ये आनंदच नाही. आनंदाचा गाभा ईश्वर आहे. मग तुम्हाला आनंद समाधान मिळवायचं असेल तर ईश्वराच्या नामालाच तुमचं मन चिकटलं पाहिजे. एक प्रसंग तुम्हाला सांगतो. भगवंताला बाजूला ठेवून शकुनी मामाने पांडवांना बोललो आणि दूध खेळायला दूध लावलं. खेळायला. प्रसंग कसा आहे तो बघा. रामकृष्ण हरी रामकृष्ण. भगवंताचं नामस्मरण बाजूला राहिलं, भगवंत बाजूला राहिले, दूध खेळायला द्रौपदी मातेला सुद्धा पणाला लावले, त्याच्यामध्ये सगळं हरलं. दुर्योधनानं आदेश दिला शिशुपालाला, जा द्रौपदी मातेला सभेमध्ये घेऊन. तिच्या वस्त्राला त्यानं हात लावला, लाज आता राखायची नाही. रामकृष्ण. त्यावेळेला तिचा अगोदरचा जो भाव होता, कोणाचा? द्रौपदी मातेचा, की माझे 5 पांडव आहेत, हे जगाला भारी आहेत, मला जगामध्ये भिण्याचं काय कारणच नाही. कशासाठी? एवढे मोठे माझे 5 पांडव आहेत. 5 पांडव समोर बसलेले आहेत. शिशुपालानं वस्त्राला हात, वस्त्र काढतोय, त्यावेळेला धर्मराजा पुढे बसलेला आहे. धर्माला हाक मारली कोणी? द्रौपदी मातेनं, की मला याच्यातून वाचव, माझं याच्यातून रक्षण कर. त्यावेळेला धर्म तिला बोलताय, सत्य हे माझं वृत्त आहे, सत्य हे माझं वृत्त आहे आणि म्हणून हे वृत्त मला मोडता येत नाही, त्याच्यासाठी तुझं रक्षण मला करता येणार नाही. हरलोय. नको ते केल्यावर काय होतं पदरी? रामकृष्ण हरी रामकृष्ण. मला शिकडं जायचं नाही. रामकृष्ण हरी राम. भीमाला समोर बघितलं, भीमाला हाक मारली की आपत्तीतून मला वाचव. माझे 5 पांडव म्हणत होते, सर्वशक्तिमान म्हणत होते. आता भीमाला हाक मारली, भीम म्हणला धर्मानं माझे हात बांधलेले आहेत, धर्माची मला तशी आज्ञा आहे आणि मग ती आज्ञा मी मोडू शकत नाही, तुला मी मदत करू शकत, याच्यातून तुला मी वाचवूच शकत नाही, तुझं रक्षणच मी करू शकत नाही. अर्जुनाकडे तिनं बघितलं. अर्जुन आपलं खाली मान करून घालून बसले होते. नकुल सहदेवाकडे बघितलं, तेही मान खाली करून बसले होते. मग आत्ता मला याच्यातून वाचवणारा कोण आहे? रामकृष्ण. सुंदर थोडक्यात तुम्हाला सांग, आता याच्यातून मला वाचवणारा कोण आहे? त्यावेळेला रुक्मिणी माता तिथं मत्तीला धावली आणि तिच्या गालावर कमळाचं फूल तिनं चिटकवलं. रामकृष्ण. लक्ष्मी माता धावली, कमळाचं फूल तिच्या गालाला लावलं. त्यावेळेला तिला सत्संग झाला आणि कृष्णाची आठवण झाली. सत्संगाशिवाय अशी आठवण आपल्याला होत नाही. रामकृष्ण. सत्संग त्यांना मिळाला, कृष्णाची आठवण झाली, भगवंताच्या, आणि मग भगवंताला हाक मारू लागले, कळवळ्यानं हाक मारू लागली आणि हाक मारल्यावर भगवंत लगेच आले. त्या आपत्तीतून तिला वाचवली, त्या आपत्तीतून तिला बाहेर काढली, तिचं रक्षण केलं आणि मग दोघांचा सुखसंवाद चालू झाला आहे, भगवंताचा आणि द्रौपदी मातेचा. अरे मला तुला जर वाचवायचीच होती, याच्यातून संकटातून माझं जर रक्षणच तुला करायचं होतं, तर एवढी विटंबना होईस तर तू का थांबलास? रामकृष्ण.
त्यावेळेला भगवंत बोलतात, तुझा भाव तसा होता का? हां. भावावर यायचं. तुझा भाव तसा होता का? तुला वाटत होतं माझे 5 पांडव आहेत, हां. मला जगात काय भ्यायची गरज नाही. मग पांडव कुठे गेले? का तुझं रक्षण करू शकले नाहीत? ह्या जगात तुझं रक्षण करणारा कोण आहे? तुला जन्म देणारा कोण आहे? तुला आयुष्य देणारा कोण आहे? तुला सांभाळणारा कोण? तू तुझ्या जीवावर जगतोयस? जगतोय आपण आपल्या जीवावर? मग मरण टाळता आलं असतं. रामकृष्ण हरी, रामकृष्ण. इथं हे जग चालवणारा मी आहे, सूर्याला प्रकाशित करणारा मी आहे. हे सगळं माझ्यामुळं निर्माण झालेलं आहे आणि मीच इथं एक शाश्वत आहे. आणि तुझ्या शरीरात जीव रूपानं आलोय, तो माझा एक अंश आहे आणि तो सुद्धा अमर आहे, तो सुद्धा शाश्वत आहे. तुझं लक्षच माझ्याकडे नव्हतं. तुझ्या जवळ मी असून सुद्धा जर तुझं माझ्याकडे लक्षच जात नसेल तर एवढा वेळ लागणारच. रामकृष्ण. वेळ लागण्याचं कारण काय? तुझ्या जवळ असून सुद्धा तू मला हाक मारत नव्हती. म्हणून माऊली इथं समजावून सांगतायत आपल्याला, जगाची आस करू नका. कुठल्याच वस्तूकडे तुमची आसक्ती असू देऊ नका. जगातलं तुम्हाला कोणीही सोडवणार नाही. एका ईश्वरा शिवाय. राम कळतंय ना मला काय म्हणायचं? कशासाठी जगाची आशा आपण धरायची? आणि म्हणून सगळ्यातून जर मला सोडवणारा तो आहे, जन्म मृत्यूतून माझं निवारण करणारा जो तो आहे, मग त्याचंच मी ध्यान का करू नये? त्यालाच मी का हाक मारू नये? त्याचंच नामस्मरण मी का करू नये? मग त्याला जर तुम्ही नित्य नियमानं हाक मारली, त्याच्या कानावर एक दिवस गेल्याशिवाय राम. सतत त्याला हाक मारा, सतत त्याला हाक मारा. अनन्य भावानं त्याला शरण जावा. अनन्य भाव निर्माण होण्यासाठी अंतकरणामध्ये निर्मळ प्रेम, निर्मळ भाव असावा लागतो. रामकृष्ण. अनन्य भावानं नुसतं नाही, वर करणी ईश्वराचं नाव नाही. इथनं आपण वर म्हणतो ना जास्त. रामकृष्ण. बेंबीच्या देठापासून आलं पाहिजे, कळवळ्यानं नाम आलं पाहिजे. बघा म्हणून मी काय म्हणते, जरा बघताना डोळ्यावर झोप येऊ दे ना. कळवळ्यानं ऐका, कळवळ्यानं ऐका. कळवळा असल्याशिवाय आपल्याला याच्यातून सुटता येणार नाही. कशासाठी आपण जीवन खर्च करतोय? कोणासाठी जीवन आम्ही खर्च करतोय? अनमोल जीवन आहे, अनमोल किमती जीवन आहे. आणि तुम्ही आजारी पडल्यावर याची किंमत होईल. धरणीला पडल्यावर तुम्ही बिछाण्यावर उठता येत नाही एवढी शक्ती तुमच्याकडे नसेल ना, मग याची देहाची किंमत आपण त्यावेळेला करून काही उपयोग नाही, काही उपयोग. वेळीच जागं झालं पाहिजे आपण. मला काय म्हणायचं, कसलीच अनन्य भावानं त्याला शरण जावा, कळवळ्यानं त्याला हाक मारा. अनन्य भाव निर्माण होण्यासाठी अंतकरणामध्ये शुद्ध भाव असला पाहिजे, शुद्ध त्याच्याविषयी प्रेम असलं पाहिजे. आणि हे शुद्ध प्रेम निर्माण होण्यासाठी नाम तिथं मुरलं पाहिजे. रामकृष्ण हरी, रामकृष्ण. नामा म्हणे नाम, जप हा परम, तो देह उत्तम मृत्यूलोकी. नाम घेणारा देह उत्तम आहे, नाम न घेणारा भौतिकतेकडे तुम्ही जाऊच नका. रामकृष्ण. आता आपल्याला भौतिकतेकडे जायचं आहे. माझं घर मोठं आहे, माझं लग्न ठरवताना ह्या विचार करा. रामकृष्ण. भौतिक तुझ्याकडे काही नसू दे, पण तू वारकरी आहेस ना, तू उपाशी नाही राहा. माझ्या मुलीला तू इतकं प्रेम देशील आणि हेच प्रेम मिळवायचं आहे. रामकृष्ण. काय मिळवायचं आहे? सुख तुमच्या असण्यात आहे का? भौतिकतेनं असल्यामध्ये सुख मिळतं असं नाही आहे. सुखाची कल्पना. सुख म्हणजे नेमकं काय? सुख म्हणजे नेमकं काय?
सुख म्हणजे काय? देहाला मिळालेला आराम का मनाला मिळालेला आराम? मनाला. रामकृष्ण. मग देहाला मिळालेल्या आरामाकडेच आम्ही बघतो. बंगला आहे का, नोकरी आहे का, आमक कशासाठी नोकरी? नोकरी कशासाठी? पैसा किती मिळतोय, बरोबर की नाही? मुलीला माझ्या मुलीवर प्रेम करणारा पाहिजे, तिला सांभाळणारा पाहिजे, तिच्या मागं पुढं त्या सुखदुःखात उभा राहणारा पाहिजे. असा जर असेल तर तो सर्वस्वी चांगला आहे. त्याच्या घरी काय काय नसते ना. रामकृष्ण. मला काय म्हणायचं, भौतिकतेनं रंबण 99% समाज असा आहे. भौतिकतेनं. मग जिथं गेलेल्या मुली सुख आहे, मोठ्या घरात गेलेल्या, त्यांना तिथं काय अधिकारच नसतोय. सासू म्हणली तिकडे बसतं, तिकडेच बसलं पाहिजे. रामकृष्ण. बरोबर की बरोबर की? रामकृष्ण. मग जिथं फ्रीडम आहे, स्वातंत्र्य आहे, किती आनंद आहे त्याच्यामध्ये. रामकृष्ण. पुढं जाऊया आपण. जगाची कुठल्याचा आस करू नका. मला जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त करणारा एक ईश्वर आहे. त्याचंच नाम आपण सतत घेतलं पाहिजे. त्याच्या नामामध्ये आम्ही तल्लीन झालं पाहिजे. त्याच्या नामामध्ये आम्ही दंग झालं पाहिजे. इथं माऊली समजावून पुन्हा सांगतायत आपल्याला, ईश्वराविषयी निर्माण झालेला भाव तोच देव आहे. ईश्वराविषयी अंतकरणामध्ये निर्माण झालेला जो भाव आहे तोच देव आहे, आणि देव तोच भाव आहे. ह्या भावाची जोपासना करायची, ह्या भावाची जोपासना करायची, तीच त्या देवाची उपासना आहे. रामकृष्ण. इतर उपासना करू नका. तीर्थ व्रत वैकल्य काय नाही. ह्या भावाची जोपासना तीच त्याची उपासना आहे. मला काय म्हणायचं, आणि हीच बघा समजलं तर, आता मी अगदी कळवळ्याने सांगतोय, अंतकरणातल्या भावाची जोपासना आपण का त्याच्या प्राप्तीसाठी पाहिजे. तो भाव माझा सतत वाढला पाहिजे. त्याची जोपासना ही त्याची उपासना, ती उपासना त्याच्यापर्यंत पोचल्याशिवाय. रामकृष्ण. मग हा भाव ज्यावेळेला वाढतो, हा भाव ज्यावेळेला वाढतो, तो भाव वाढत 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 गेला की तो ब्रह्मपदाला त्याला घेऊन जातो. हे चालतं बोलतं ब्रह्म असतं. आपल्या दृष्टीला पडलं पाहिजे, आपल्याला ओळखता येत नाही. चालतं बोलतं त्याला सतत त्या ब्रह्माचं स्फुरण होत असतं. चालतं बोलतं हे ब्रह्म होतं. जसं माऊली सांगतात आपल्याला समजावून की माझ्या पोटात जर दुखायला लागलं तर मी कुठं गेलं पाहिजे? डॉक्टरकडंच गेलं पाहिजे. मग मला जर खऱ्या सुखाची प्राप्ती हवी असेल, मला खऱ्या आनंदाची प्राप्ती जर मिळवायची आहे, तर मला संतांच्याकडे गेलं पाहिजे, मला देवाकडेच गेलं पाहिजे. मग देवाकडे गेलेले कोण आहेत? जगाच्या कल्याणा संतांच्या देह कष्टविती परोपकार. पुन्हा मी तुम्हाला समजावून सांगतो, इथं ते सुख मला प्राप्त करायचं असेल, तो आनंद मला जर प्राप्त करायचा असेल, तर ईश्वराचं नाम माझ्या मुखामध्ये आलं पाहिजे. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. 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 भावाची जोपासना तीच भगवंताची उपासना. खरं सुख मला मिळालं पाहिजे, खरा मला आनंद मिळाला. मग आनंद कुठं मिळेल आपल्याला? भगवंताच्या नामात.
भगवंताच्या ध्यानातच मिळतं. इथं माऊली आपल्याला समजावून सांगतो. तो एक दृष्टांत आपण घेऊ. रामकृष्ण हरे, रामकृष्ण हरे. योगेश्वर भगवान कृष्णाने उद्धवाला जवळ बोलवलं. जवळ बोलवलं. आपल्या अंतकरणातलं सगळं ज्ञान त्याला दिलं. कुणाला? उद्धवाला दिलं. आणि उद्धवाला ज्ञान दिल्यावर त्याला वाटलं की आता मिळवायचं काय बाकी आहे. भगवंतानंच मला ज्ञान दिलेलं आहे, आता जाणायचं काय बाकीच राहिलेलं नाही. अंतकरणातली खळमळ योगेश्वर भगवान कृष्णाने जाणली आणि मग त्याला जवळ बोलवलं. म्हटले तुला ज्ञान सगळं झालंय. म्हटलं तुम्ही सगळं दिलेलं बरोबर माझ्या अंतकरणात आहे. मग तू एक काम कर, माझं छोटंसं काम मी तुला देतो. तू आता गोकुळात जायचं. राम, कुठं जायचं? गोकुळात जायचं. आणि हे तुझं ज्ञान गोपींना समजावून सांगायचं. का सांगायचं? लहानपण माझं गोकुळात गेलेलं आहे. लहानपण गोकुळ, आणि काही कामानिमित्त मला मथुरेला जावं लागलं. गोपी आणि माझ्यामध्ये वियोग झाला, पण ते माझ्या अजून शोकामध्येच त्या रममाण आहेत. अजून माझा शोक करतायत वियोगामुळे. मग या शोकातून त्यांना बाहेर काढून मग माझ्याकडे. रामकृष्ण हरे राम. अंतकरणातली प्रत्येकाच्या खळमळ ईश्वर जात, कारण तो आतमध्येच आहे. डोळं झाकून कुठलंही तुम्ही अज्ञान करू नका. मला काय सांगायचं? काहीही करा, जे आहे ते सत्य. सत्याला धरून चाललेला सत्य भगवंताकडे जातो, कारण भगवंत स्वतः सत्य आहे. सत्याला माझी वाचा सुद्धा सत्य झाली पाहिजे, माझं कर्म सुद्धा सत्य झालं पाहिजे, माझं चालणं बोलणं सुद्धा सत्यातलं असलं पाहिजे. रामकृष्ण, तर त्याची भेट होईल आपल्याला. रामकृष्ण. उद्धव मनामध्ये म्हणतोय की भगवंतानीच माझी निवड केलेली आहे. भगवंतानीच माझी निवड करून माझ्याकडे ज्ञान आहे म्हणून त्यांच्याकडे मला जायला सांगितले. त्या वियोगातून त्यांना मुक्त करायला मला सांगितलंय. ते काय म्हणतात, काम घेऊन मला भगवंत, आणि मग त्या अधिकारानं उत्साहानं तो गोकुळाकडे चाललाय. रामकृष्ण. गोकुळात ज्या वेळेला उद्धव जातो, गोपी सगळ्या येतात, त्याचा आदर सत्कार करतात, सगळं काय म्हणतात त्याला आदरातिथ्य, ते सगळं त्याला करतात. आणि मग त्यावेळेला गोपिका त्यांना सांगतात, भगवंत गेल्यापासून सतत त्यांचं मला स्मरण होत आहे, सतत स्मरण. त्यावेळेला उद्धव त्यांना सांगतोय, सगुणात आलेला भगवंत सुद्धा जो आहे त्याला एक दिवस जावं लागतं. निर्गुण भगवंत सत्य आहे, सगुण भगवंत अनित्य आहे. प्रत्येकाला एक दिवस जाणं गरजेचं आहे. ईश्वर सुद्धा सगुण रूपात आला की त्याला जावंच लाग, कारण सगुणत्व हे अशाश्वत आहे. एक दिवस जावंच लाग. मग तुम्ही शोक कशासाठी करताय? रामकृष्ण. सगुणात आलेला जो प्रत्येक जण आहे का, आता किती कळतंय बघा, त्याला प्रत्येकाला भगवंत जरी आला तरी ते अशाश्वत आहे, कारण तो निर्गुण आहे, गुणातीत आहे. ते सत्य त्याचं स्वरूप आहे. आणि मग तो एक दिवस गेला, मग त्याला जाणंच भाग आहे. तुम्ही वियोग आणि दुःख कशासाठी करताय, शोक कशासाठी करताय, समजावून सांगितलं. त्यावेळेला सगळ्या गोपी हसायला लागल्या, सगळ्या गोपी हसायला लागल्या. आणि मग त्या गोपी म्हणतायत की उद्धवा, भगवंतानं तुला फसवलं रे, फसवलं, ज्ञानातून तुला फसवलं भगवंताने. तो अगदी काय म्हणतात त्याला अचंबा वाटला. हजारो प्रश्न गोपिकेने त्यांना विचारलं, तोच गोंधळून गेला. रामकृष्ण हरे राम. आता उद्धव पूर्णपणे
गोंधळून गेला. अरे म्हटले, कसलं सगुण आणि कसलं निर्गुण तू आम्हाला सांगतोय. आमच्या प्रत्येक गोपिकेच्या हृदयामध्ये ईश्वर आहे. त्या घनश्यामाला आम्ही बाहेर काढतो आणि त्याच्याशी आम्ही सगळ्याजणी खेळतो. कुठनं सगुण आणि निर्गुण शिकून आला असतो. रामकृष्ण हरी रामकृष्ण. अंतकरणामध्येच आमच्या तो आहे. त्याला बाहेर काढण्याची सुप्त शक्ती कारण तो भाव आपला जागृत आम्ही करतो आणि तो भाव सुद्धा आमचा प्रगट झाल्याशिवाय कोणाच्या रूपानं? कृष्णाच्या रूपानं तो प्रगट. अंतकरणातला भाव कोणता आहे? कृष्णाचा आहे. मग तो भाव बाहेर सुद्धा प्रगट झाल्याशिवाय राहत नाही. जसा भाव तसाच देव. बरोबर की? जेवढा भाव आहे तेवढाच देव दिसणार. सगळा दिसणार रामकृष्ण. गेल्या वेळेला मी सांगितलं, श्रुतीने नेतीने येथेच म्हटल्यानं मौन धारण केलं. त्याचं गुणवर्णन कुणीही करू शकलेला नाही. रामकृष्ण. गोपींनी समजावून त्यांना सांगितलं, तुला फसवलं, तू फसू नकोस. तुला आम्ही आता सांगतो म्हटले, तू ईश्वर नामाचा त्याला चटका लाव. कोणाला? उद्धवाला समजावून सांगता. त्याच्या नामाचा त्याला चटका लाव, त्याच्या भावाचा त्याला चटका लाव. तो तुझ्या मागं मागं आल्याशिवाय राहणार नाही. रामकृष्ण. ज्ञानानं मिळणार नाही, तो नामानं तुला मिळाल्याशिवाय. आणि म्हणून माऊली आपल्याला इथं समजावून सांगतायत, ईश्वर प्राप्तीची जेवढी बी साधनं आहेत, जे काय नियम काय म्हणतात, वृत्त वैकल व्यायाम नेमधर्म जे सगळे आहेत, त्याच्यापेक्षा ईश्वराचं नाम ही सगळ्यांची आई आहे. रामकृष्ण. ईश्वराचं नाम ह्या सगळ्या साधनांची आई आहे. मग त्या आईलाच तू पकडला, ती बाळाला दाखवल्याशिवाय. रामकृष्ण. सर्व साधनांची ती आई आहे. मग सर्व साधनं करण्यापेक्षा ईश्वराचं एक नाम घे. आणि नाम जर तू घेतलंस, अंतकरणामध्ये जागृत भाव जर निर्माण झाला, जिवंत भाव जर निर्माण झाला, तर हे चालतं बोलतं ब्रह्म झाल्याशिवाय. रामकृष्ण. याच देही याच डोळा पाहिला मुक्तीचा भगवंत स्वरूपामध्ये मला विलीन व्हायचं आहे. मग विलीन होण्यासाठी त्याचं नाम मला अखंड नित्य नियमानं मी नाम घेतलं पाहिजे. सतत नामस्मरण मी केलं पाहिजे. काम असू द्या नसू द्या, त्याच्या नामात मला राहता आलं पाहिजे. ही आई आहे आपली. रामकृष्ण हरी राम. माऊली म्हणतात, आपल्याला समजावून सांगतात की नामानं भगवंत तुम्हाला खात्रीनं मिळालाच पाहिजे. बाकी इतर साधनाचं मी नाही सांगणार. नाम तुम्हाला निवृत्तीकडे नेतं. जसा सूर्य प्रकाश तुम्हाला देतो, प्रकाशित करतो, वस्तू दाखवण्याचं काम करतो, तसं निश्चितपणे ईश्वर आपल्याला त्याचे नाम आपल्याला त्याची प्राप्ती करून दिल्याशिवाय नामानंच त्याची प्राप्ती होते. ईश्वर नामानं जो प्रकाश मला मिळालेला आहे, ईश्वर ज्ञानानं जो मला प्रकाश मिळालेला आहे, त्या प्रकाशानंच सर्वत्र भरलेला ईश्वर मला दिसू लागला. मला काय सांग, कधी दिसेल? भाव तो झाला पाहिजे. जे जे भेटे भूत. माऊलींचा भाव झाला, आपला भाव झालाय का? जे जे भेटे भूत ते ते मानी जय भगवंत. हा भक्ती योग निश्चित जाणवा. भक्ती कुठली आहे? भक्ती कुठली आत्ताच सांग. जे जे भेटे भूत. तसा भाव आपला झालाय का? आपण म्हणतोय हा वाईट आहे, हा चांगला आहे, हा काय तमकाय. रामकृष्ण रामकृष्ण. विस्कटलेला भाव आहे, एक झालेला भाव नाही.
भाव आपला एक म्हणून ज्या वेळेला ईश्वराचं आम्ही नाम घेतो त्यावेळेला सगळ्यांचा भाव एक होतो. हा. रामकृष्ण सगळ्यांचा भाव कधी एक होतो? जसं मी उदाहरण देतो, आंबे उतरले आणि आंबे जर एका पेटीमध्ये ठेवले तर ते एकमेकाशी कनेक्टिंग होतात का? नाही होत, वेगळे वेगळेच दाखवतात. पण झाडाला ज्या वेळेला असतात त्यावेळेला एकमेकाला कनेक्टिंग असतात. रामकृष्ण हरी राम. जवळ राहून आपण जवळ असून सुद्धा एकमेकाला एकरूप होऊ शकत नाही. मग नाम सर्वांना एकरूप करतं. रामकृष्ण हरी राम. कधी एकरूप करतं नाम? त्याच्या नामाचा जयघोष आपण करत असेल तर, त्याच्या नामाचा आपण जय जयकार करत असेल तर, सर्व इथं आपण आलो की ईश्वराच्या नामाशिवाय डोक्यात प्रत्येक जण ईश्वराच्या हाक मारतो नाम घेऊन त्याचा. मग एकच भाव, वेगळे वेगळे असून सुद्धा भाव ज्याचा भाव एक झाला देवदुरी, ज्याचा भाव शुद्ध झाला. शुद्ध भाव करण्यासाठी ती माऊलीने ज्ञानेश्वरी दिली. हरिपाठ कशासाठी दिलेला आहे? हरिपाठ भाव शुद्ध करण्यासाठी, नाम घेण्यासाठी माऊलीने याच्यातून ज्ञानच दिलेलं आपल्याला. ते ज्ञान आणि हे नाम राम एकरूप झालं पाहिजे. इथं माऊली समजा, इथं जसं मगाशी उद्धवाला सांगितलं त्याने, उद्धव तू ज्ञानानं पंडित होशील किंवा पंडित झालेला आहेस, ज्ञानानं तू बुद्धिमान झालेला आहेस, ज्ञानानं तू विद्वान झालेला आहेस. पण नुसतं ज्ञान, नुसती विद्वत्ता ही कोरडी आहे, ही वांजाई विद्वत्ता. त्या विद्वत्तेला ईश्वर नामाची जोड झाली पाहिजे. कळतंय राम? बघा, म्हणून नुसते ज्ञान देणारे सुद्धा पंडितच असतात, नुसतेच विद्वान असतात, पण नामाशी ते काय म्हणतात? रामकृष्ण. तू नामाशी एक रूप हो. कोण म्हणतंय? गोपिका म्हणतात तू नामाशी एक रूप. आणि मग तो तिथं महिनाभर राहिला गोकुळामध्ये, आणि गोकुळामध्ये राहिल्यावर रोज भगवंताच्या लीला ज्या घडत होत्या त्या गोपिका त्याला मधी ठेवायच्या आणि त्याच्या लीला त्याच्यासमोर प्रगट करायच्या. त्या लीला सांगताना त्यांचा प्रत्येकीचा कंठ दाटून यायचा, डोळ्यामधून अश्रू व्हायचे. भगवंताच्या लीलेचं वर्णन करताना तो गोकुळात त्यानं कशा लीला केल्या, कसा वाढला, कसा आम्हाला बोलवलं. आणि म्हणून ती लीला आमच्या अंतकरणामध्ये आम्ही तशीच ठासून भरलेली आहे. रामकृष्ण हरी राम. त्यावेळेला उद्धवाची ज्ञानदृष्टीच निघून गेली. रामकृष्ण हरी. ज्ञानदृष्टी त्याची संपली. विद्वत्ता विद्वान करेल, पण नाम ईश्वराकडे घेऊन जाईल. रामकृष्ण. भक्ती करायची पण नामाला घेऊन करायची. नाम बरोबर असलं पाहिजे. नामाबरोबर ज्ञान ऑटोमॅटिक येतं. हळूहळू 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 आपण म्हणतो माळ घालू का नको, माळ घालू का नको, पण माळ घातल्यावर त्याचा परिणाम काय होतो? ती जागी करते नेहमी आपल्याला. नाही नाही, इकडं तुला नाही जायचं, इकडं जायचं. जागी करते. आणि गळ्यात माळ नसेल तर मन सांगतं का? मनाची माळ घातलेली मी म्हणतोय, मन सांगतं का इकडं जाऊ? मन तर त्याच्या पुढं पळत असतं. रामकृष्ण. मनोमार्गे गेला तो तेथेची मुकला, हरिपाठी स्थिरावला तोची. सतत नाम आलं पाहिजे. आणि मग एक महिनाभर त्याची ज्ञानदृष्टी सगळी गेली, निघून गेली. ज्ञानदृष्टी त्याची संपली. आणि मग जाताना तो निरोप घेताना गोपिकांच्या पवित्र चरणाला वंदन केलं, त्यांना नमस्कार केला. आणि वृंदावनाच्या मातीमध्ये नाम जिथं मुरलेलं होतं, नामसुद्धा ती माती, त्या मातीमध्ये तो गडबडा लोळला.
मातीमध्ये तो गडबडा लोळला, गोपिकेला वंदन केलं आणि मग ईश्वराचं नाम घेत घेत परत ईश्वराचं ध्यान करत करत तो आपल्या वाटेला आला. भगवंताला भेटल्यावर म्हटलं ज्ञानाचा काही उपयोग नाही. खऱ्या अर्थानं तुम्ही मला जागा केलं. म्हटलं मी सांगून तो ऐकला नसता. ऐकला नसता. पण माझ्या जवळ जे आलेले होते, म्हणून इथं मला काय सांगायचं, जे या अध्यात्म जे जगलेले आहेत, परमार्थ ज्यांनी जगून दाखवलेला आहे, जे संत पदाला पोचलेले आहेत, त्यांच्याजवळ जरी आपण बसलो ना तरी हा मार्ग आपल्याला मिळाल्याशिवाय रामकृष्ण मनोमार्गानं नाही जायचं. हरिपाठाच्या जवळ आपल्याला जायचं आहे. मग हरिपाठाच्या जवळ जायचं असेल तर हरिपाठात आपल्याला नामच घ्यायला सांगितलं. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोणी. माऊलींनी सतत सांगितलंय आपल्याला हरिमुखे का म्हणा, हरिमुखे का म्हणा. त्याच्याशिवाय तुला त्याची आठवण होणार नाही. रामकृष्ण हरी राम. त्याची आठवण होण्यासाठी त्याचं नाम आहे. नाम कसंही घे, त्याची आठवण तुला झाली पाहिजे. आठवण झाल्याशिवाय नाम होत नाही, घेत नाही, आणि नामाशिवाय त्याची आठवण होत नाही. रामकृष्ण हरी राम. इथं पुढं जाऊया आपण. माऊली पुन्हा समजावून सांगतायत, इवलेशे रोप लागले. तुम्ही भावाचा नुसता वेल जर अंतकरणामध्ये ते रोप लावलं, भावाचं रोपटं तुम्ही तुमच्या हृदयात, तुमच्या अंतकरणात जर तुम्ही लावलं आणि नामाचं सिंचन त्याच्यावर जर वेळोवेळी तुम्ही करत गेला, सतत केलं तर चांगलं आहे. तर तो वेल गगनाला जाऊन पोचतो, तो वेल आभाळाला जाऊन पोचतो. मला काय सांगायचं, हे गगनाला गेलेले जे नाम आहे ते त्या साधकाला ब्रह्मरूपाचं सतत स्मरण होतं आणि ते स्फुरण त्याला ब्रह्म रूप देतं, ब्रह्म त्याला बनवतं. रामकृष्ण हरी राम. म्हणून भगवंताचं नाम अंतकरणातलं आहे. ते जिवंतपणे आपण घेत गेलो ना, ते जिवंत नाम त्याला मग काय म्हणतात, जागृत झालं की तुम्हाला ब्रह्मरूप ते बनवतं. आणि हे ब्रह्मरूप म्हणजेच जे संत आहेत, चालतं बोलतं ते ब्रह्म आहे. त्याला ओळखण्याची दृष्टी आपल्यात असली पाहिजे. हे ब्रह्म ज्या वेळेला चालतं बोलतं होतं त्यावेळेला ते अखंड सुखामध्ये रममाण झालेलं असतं, अखंड आनंदात. ते काय म्हणतात, त्याच्याकडे ज्या आनंदाच्या लहरी निर्माण होतात, अखंड आनंदातच ते डुंबत असतं. दुसरं डोक्यात काही नसतं. आनंदाचे डोही आनंदे तरंग, आनंदाची अंग. अंतकरणातल्या सगळ्या लहरी त्याच्या समाधानाच्या, आनंदाच्याच प्रसवत असतात. म्हणून तुकाराम महाराज अनुरेणू थोकडा तुका कशामुळं झाला, ईश्वराच्या नामामुळे. राम. अंतकरणात भावाचा वेल, नामाचं सिंचन, आणि मग तिथपर्यंत तो पोचला. रामकृष्ण हरी राम. तुकाराम महाराजांचं जर जीवन आपण तपासलं तर त्याचे वडील ईश्वराचं नाम घ्यायचे, वारी करायची, राम सतत नामात असायचे. त्यांच्यापेक्षा तुकाराम महाराजांनी ते दुकान चांगलं चालवलं, प्रामाणिकपणे त्यांनी दुकान चालवलं, लोकांच्या विश्वासाला पात्र झाले ते, की वडिलांच्यापेक्षा तुम्ही चांगले प्रामाणिक आहात, चांगला व्यवसाय तुम्ही करतात. त्यांना नोंद ती मिळाली. तुकाराम महाराज सगळ्यांच्या विश्वासाला पात्र राहिले आणि सगळ्यांच्या विश्वासाला पात्र राहून त्यांनी त्यांच्या काय म्हणतात काम तसं केलं. काम ते दुकान त्यांनी चांगलं चालवलं. आणि मग दुष्काळ पडला, रोगराई आली, दुष्काळ पडला. तुकाराम महाराजांना जाणवलं की लोकांचं देणं पटकन देऊन टाकलं पाहिजे.
मग दुकानदारांचं देणं होतं ते त्याने पटकजी देऊन लागले, पण येणं होतं ते आलंच नाही. येणं होतं ते आलं नसल्यामुळं दुकान बंद करावं लागलं. कळतंय ना? रामकृष्ण राम. देणं पटदिशी देऊन टाकलं, पण येणं होतं ते थांबलं. रोगराई आली, दुष्काळ पडला, बायको निघून गेली, मुलगा निघून गेला, आणि मग त्यांचं ज्ञान त्यांना जागं केलं की ही भौतिकता जी आहे, ही भौतिक माझी जी दृष्टी आहे ती दृष्टी खरी नाही. बघा, आत्तापर्यंत मी भौतिकतेमध्येच रममाण होतो, चांगलं काम करतोय, अमकं करतोय, तमकं करतोय, पण मला या काय म्हणतात भौतिकतेमध्ये आता सगळं इथं माझं कुणीही नाही याची त्यांना जाणीव झाली. आणि मग हे सगळं जग आहे ते नाशिवंत आहे, देह माझा सुद्धा नाशिवंत आहे याचं त्यांना ज्ञान झालं, उमग झाली, आणि मग संसार पाठमोरा केला, आणि मग ईश्वराच्या नामाला चिकटले. आता संसार करणे, मला काय म्हणायचं, इथं तुकाराम महाराजच आपल्याला सांगतायत, आम्ही जे कर्म करतोय, आम्ही जे नित्य कर्म करतोय ते आमचं पोटपाणी चालण्यासाठी, बरोबर, ह्या शरीराला पोषण्यासाठीच आम्ही कर्म करतोय. पण संत महात्म्याने जे कर्म केलं ते ईश्वराचं चिंतन करण्यासाठी, समाजाचं हित करण्यासाठी, ह्या देहाला जे त्यांनी कष्टवलं, ईश्वराच्या चिंतनातच त्याला लावलं, ईश्वर प्राप्तीसाठीच त्याला कष्टवलं. कळतंय ना मला काय म्हणायचं? आणि आम्ही कष्ट करतो ते, आम्ही कष्ट करतोय ते ह्याचं पालन पोषण करण्यासाठी. काय म्हणतात, कळतंय ना? सकाळपासून आम्ही संध्याकाळपर्यंत दुकानात उभं कशासाठी? ह्याचं पोषण झालं पाहिजे. संतांनी हे डावललं, हे नाही, मला त्याचं चिंतन करायचं म्हणून त्याच्यात त्याने राम देणारा तोच आहे, नेणारा तोच, हेच मला सांग. सुख देणारा तोच आहे आणि दुःख देणारा सुद्धा तोच आहे. मग दुःख नाहीसं करायचं असेल तर त्याचं चिंतन सारखं पाहिजे. रामकृष्ण, त्याच्या नामातच मी रममाण झालं पाहिजे. इथं माऊली आपल्याला समजावून सांगतात, पुढं जाऊया. भाव बऱ्या एरविना करते यावे तेच आहे. भाव बळे आकळे एरवी नाकळे, करतळी आवळे तैसा. तुकाराम महाराज चालतं बोलतं ब्रह्म झालं आणि त्यांना खऱ्या अर्थानं ईश्वराची प्राप्ती झाली. ईश्वराला हाक मारली की ईश्वर समोर यायचे. ईश्वराबरोबर ते बोल, घर सोडलं, भंडाऱ्या डोंगरावर जायला लागले, गोरड्या डोंगरावर जायला लागले, भामचंद्र डोंगरावर जायला लागले, संसार पूर्णपणे पाठमोरा केला. आता माझा एक कोण आहे? ईश्वर आहे. माझ्या जवळ होतं ते घालवलं कोणी? ईश्वर. बायकोला नेली, मुलाला नेलं, दुष्काळ पडला, लोकांच्याकडून येणं थांबवलं, पण मी कुणाचं देणं चुकवलं नाही. रामकृष्ण हरे राम. माझं येणं थांबलं, त्याच्यामुळं सगळंच बंद. पण हे सगळं चालवणारा कोण आहे? मला चालवणारा कोण आहे? आता इथं आपण आलो. मला कोणाच्या शक्तीनं तुम्ही कर्म करता? हा, कुणाच्या शक्तीनं? ईश्वराच्या शक्तीनं. मग कोणतं कर्म करता? रामकृष्ण. हातामध्ये काम, काही म्हणा राम, हे झालं पाहिजे माझ्याकडून. रामकृष्ण.
तुकाराम महाराजांना जाणीव झाली, आता संसार नाही करणार, आता माझा जो आहे, मला माझा मानणारा जो आहे त्याचंच नाव मी घ्यायचं. रामकृष्ण. संसार माझा मानणार आहे का? पाची पांडव माझे आहेत का? कुणी वाचवलं मला? तुझा आहे, कुणी वाचवणार नाही मला. हेच आपल्याला झालं. हे जे आपलं भौतिकता आहे, भौतिकतेमध्ये विस्कटलेलं मन आहे, हे तुम्हाला शांतता किंवा समाधान देऊ शकत नाही, आनंद देऊ शकत नाही. ते आणखी विस्कट एक झालं पाहिजे, एकरूप झालं पाहिजे. म्हणून अनेकातून एकाकडे, अनेकात नाही यायचं. तुकाराम महाराजांनी अनेकातून एकाकडे आणि त्याच्या नामामध्ये तल्लीन झाले. राम कुठपर्यंत पोचले? अनुरेणू थोकडा तुका आकाश एवढा. केवढ्या जीवनाचा त्यांचा विकास झाला. रामकृष्ण हरी राम. म्हणून मला हे सांगाय, आपण नाम घेताना बाकी दुनियाकडे आपण दुनियादारी करायची नाही. आपण आपलं नाम, आपण सुधारणा करून घ्यायची आहे. आणि माऊलींनी मला तसं ज्ञान दिलेलं आहे, मला तसं त्याने त्यांचं नाम दिलेलं आहे. ज्यानं त्यांचा उद्धार झाला तेच नाम त्यांनी मला दिलेलं आहे. म्हणून हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करेल. करतळावर ठेवलेला आवळा जसा आपण आपल्या उघड्या डोळ्यांनी बघतो, तसं तुकाराम महाराजांनी उघड्या डोळ्यांनी पांडुरंगाचं दर्शन घेतलं. वारी करताना ज्या वेळेला पांडुरंगाच्या समोर यायचे तुकाराम महाराज, त्यांची मान नेहमी ताटच असायची पांडुरंगाची. पण तुकाराम महाराज आले की मान खाली करणार. माझा आहे रामकृष्ण, माझा आहे. माझा म्हटलं की तो खाली आल्याशिवाय राहत नाही. मग तुकाराम महाराज नेहमी जिथं जाईल तिथं माझा ईश्वर माझ्याबरोबर असला. मला काय म्हणा, आपण आपले पूजनीय देव आपण देवाऱ्यातच ठेवतो ना, आपल्या कामाला निघून जातो. बरोबर. तुकाराम महाराज तसे नाहीत, माझ्याबरोबर तू आला पाहिजे. जेथे जातो तेथे तू माझा असा. तू मला वाट दाखव, मी त्या वाटेने चालणार. वाट दाखवणारा कोण आहे? संत महात्मे. तिथपर्यंत पोचलेले संत महात्मे आहेत. त्यांनी त्याचा अनुभव घेतलेला आहे आणि अनुभवच आपल्याला सांगण्याचं काम ते करत आहे. कुठला अनुभव आहे त्यांचा? जगामध्ये विस्कटू नका, मन विस्कटून देऊ नका, बुद्धी जडत्व करू नका, बुद्धी स्थूल करू नका. आपणाला सूक्ष्माकडे जायचं असेल तर ईश्वर प्राप्तीचं सूक्ष्म साधन कुठलं आहे? ईश्वराचं नाम. ईश्वराचं नाम आम्ही ऐकतो आणि ते आम्हाला दिसतं सुद्धा आणि ते साध्यापर्यंत घेऊन सुद्धा जातं. ईश्वराला निश्चितपणे पकडून देणारं ईश्वराचं नाम. मग नामच घेऊया आपण. रामकृष्ण हरी राम. ज्ञानदेवी रम्य मगाशी म्हटलं, त्याचं चिंतन आपण सतत करायचं. नामच त्याचं घ्यायचं आहे आणि नामानं त्याचंच आपल्याला चिंतन सतत होतं, त्याचंच आपल्याला मनन होतं. त्याचं चिंतन सतत केलं, त्याचं नाम मुखात आलं तर ध्यान त्याच्याकडेच लागतं. मग एकदा तो दिसला आपणाला, जसं म्हणतो ना आपण पश्यंतीमध्ये गेलो की परावाणीतल्या लहरी ज्या वेळेला एकरूप आपल्याला होतात आणि तो आनंद जो आपल्याला मिळतो तो अखंड त्या आनंदात माणूस राहतो. तुकाराम महाराजांचं बारकी लक्ष नसतं एक दुसरीकडे. आणि मग हा अनुभव आला ईश्वर प्राप्तीचा तुकाराम महाराजांना. त्यावेळेला ते समाजाकडे बघतायत. सावळ्या पांडुरंगाची भेट झाली त्यावेळेला ते समाजाकडे बघू लागले. त्यावेळेला त्या हा समाज गटांगळ्या खातोय, हा समाज या भवसागरात बुडून जातोय, ईश्वरापासून लांब जातोय. आणि मग त्यांनी भक्तीची पताका हातात, भक्तीचा डांगोरा पिटायला त्यांनी सुरुवात केली. आणि भक्तीचा डांगोरा पिटत असताना
लोकांना त्यांनी अभंग रूपानं नाम द्यायला सुरुवात केली. ज्ञान द्यायला सुरुवात केली. म्हणून इथं माऊली इथं आपल्याला एक काय म्हणतात सार त्याचं सांगायचं झालं तर अभंग म्हटलं की तुकाराम महाराजांचं नाव येतं, ओवी म्हटलं की माऊलींचं नाव येतं, आणि ते दुसरं रामदास महाराजांचं श्लोक श्लोक म्हटलं की रामदास. हे अजरामर झालेलं काम आहे. कशामुळं अजरामर झाले? रामकृष्ण प्राप्ती. तुकाराम महाराज अजरामर झाले, देह निघून गेला पण कीर्तीनं ते उरले. रामकृष्ण. आज मला माझ्या आजोबांची आठवण आहे का? खरं बोलायचं कोणी आहे का? आहे का आजोबाची आठवण? तुकाराम महाराजांची आज आम्हाला आठवण आहे, माऊलींची आज आम्हाला आठवण आहे, बरोबर की? मग माझ्या आजोबाची आठवण का नाही? त्याचं नाव बी मला माहिती नाही. असं काम त्यांनी केलं नाही. नामाला चिकटले नाहीत, ते संपले. मिळालेला देह त्यांनी कचऱ्यात टाकला. कळतंय ना? हे कचऱ्यात टाकण्यासारखी नाही दिलेलं आपल्याला, त्याचा सदुपयोग आपण केला पाहिजे, चांगला उपयोग. म्हणून श्वासोश्वास चालू आहे तोपर्यंत आपल्याला तिथपर्यंत जायचं आहे. कुठपर्यंत? ईश्वराच्या जवळ मला जायचं आहे. आणि जे जवळ पोचले त्याने जे मला दिलेलं आहे ते मी घेऊनच तिकडं जायचं आहे. मग काय घ्यायचं आहे? तर ईश्वराचं नाम. भाव बळे आकळे एरवी नाकळे, करतळी आवळे तैसा. हरीचं नाम सतत घेऊया, हरीच्या नामात आपण डुंबत राहूया. हरीच्या नामात तुम्ही डुंबायला लागला की आनंदात तुम्ही डुंबू लागता, आनंदाच्याच लहरी निर्माण होतात. बाकी जगाच्या लहरी तुम्हाला काहीच करू शकत नाही. रामकृष्ण. म्हणून गेल्या वेळेला मी सांग दुःख दिलेलं तुकाराम महाराज म्हणतात आम्हाला माहितीच नाही. माऊली म्हणतात याने आळंदीकरांनी किंवा त्या शास्त्री लोकांनी आम्हाला दुःख दिलं आम्हाला माहिती नाही. तुम्हाला कसं समजलं की त्यांना दुःख दिलं? रामकृष्ण. मला काय नामामध्ये रममान झालेला जो आहे, ईश्वराच्या चिंतनात जो रममान झालेला, हळूहळू हळू तो ईश्वराच्या जवळ जातो. आणि ईश्वराच्या जवळ गेला की तो त्या साम्यावस्थेला तो एकरूप होतो, भगवंत स्वरूप होतो. पुन्हा नाही येणे जाणे, सहज बोलणं सुद्धा संपून जातं. मला काय सांग, भौतिकतेमध्ये विस्कटलेलं मन स्थूल असतं, बुद्धी स्थूल असते. ती सूक्ष्म करण्यासाठी ईश्वराचं नाम. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री सद्गुरु माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगतगुरु तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. बोल बजरंग बली की जय. ठाल विठाल विठाल ठाल 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 ठाल